आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. शुभू, अरे लाज नावाचा शब्द तुझ्या डिक्शनरीत नाहीच आहे का? अरे मोक्षाचं लग्न मोडलं सुद्धा गिल्ट नावाची गोष्ट काही दिसतच नाही तुझ्या चेहऱ्यावर. हो नाही मॅडम, गिल्ट आहे मला. म्हणून सॉरी म्हणायला आलो मी तुम्हाला. सॉरी सॉरी आत्ता सॉरी म्हणतोयस? तुला कळते काय हे सगळं झालंय ना, त्यात चूक तुझी आहे. खरा गुन्हेगार तू आहेस. बावळट, हा बावळट मूर्ख आहेस तू. हे मला कळतच नाही, बाबांनी तुझ्यासारख्या बावळट माणसाला त्यांचा पीए म्हणून कसा नेमलाय. आणि काय रे, तुझा बायोडेटा कोणी गेला रे? नाही, त्यात स्पेशल स्किल्स मध्ये सतत गोंधळ घालणे हे लिहिलंच असशील. गोंधळ तर तुम्ही घालता मॅडम. मी घालते गोंधळ? चुकून बोललो तुम्ही. तुला काय वाटलं? मला काय माहित नाही. माझ्या मागे तुम्हाला मिस वादळ म्हणतोस ते. एखाद दिवस हे वादळ जेव्हा तुझ्या समोर येऊन धडकेल ना, तेव्हा कळेल. शुभू, तू मला सांगितलंस की मुलाकडचे मला बघायला येणार आहेत आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि झालं काय? मोक्षाचं लग्न मोडलं. आता तिचं मिसेस बनण्याचं स्वप्न मिस झालं. ह्याला जबाबदार तू आहेस. होय मॅडम, मी सांगितलं, पण ऍक्शन मोड मध्ये येऊन असं पाहुण्यासने अडवायला कोणी सांगितलेलं? आणि त्यात वरती त्या मुलगीला मेकअप नसलेला हॉरर शो म्हणून आलाय मॅडम. अरे मूर्खा, पण ते पाहुणे मला बघायला आले होते असं खोटं का सांगितलंस तुम्हाला? मी होय सांगितलं, पण पडताळून बघायला पाहिजे होतं ना तुम्ही. त्या परीक्षेच्या टाइम टेबल सारखं झालं. सगळी चुकी तुमची आहे मॅडम. माझी चुकी? हा, एवढं सगळं घडलं आणि काय माझी चुकी? माझं चुकलं असं म्हणायचंय का तुला? माझी झाली मॅडम, माफ करा मला मॅडम. नुसती न्यूज दिली ती मॅडम, पण काय तुम्ही त्याला ब्रेकिंग न्यूज बनवली मॅडम. शुभंकर, तुला कळतच नाहीये रे. अरे अरे बाबा मोक्षासाठी आता दुसरा मुलगा शोधतील. पण आता त्यांचा माझ्यावरचा राग आणखीनच वाढला. त्यांनी कानाखाली पण मारली मला. लागलं मॅडम? नाही रे, मी बाबांच्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होते. मला वाटलं होतं आता थोड्याच दिवसात मला बाबांची स्माईलही मिळेल. आता जे घडलंय त्यानंतर तर मी अजूनच लांब गेले बाबांपासून. खूप वाईट वाटत असेल ना मॅडम? तूच सांग, आई बाबा तुझ्यावर चिडले, तुझ्याशी बोललेच नाहीत, तर कसं वाटतं तुला? आई तिच्या मुलांवर चिडली तरी थोड्या वेळाने ती येऊन त्यांना जवळ घेते. मला तर आईच नाही. बाबा आहेत पण ते काही जवळ येऊ देत नाहीत. आता तूच विचार कर मला कसं वाटत असेल ते. होय मॅडम, मला बी वाईट वाटलं असतं. बाबांना मी आवडत नाहीच, पण आता तर मी त्यांना त्याच्या डोळ्यासमोरही नकोय. माझी सावली नकोय त्यांना. आपल्या आई बाबांचं प्रेम न मिळणं ह्याच्यापेक्षा जगात दुसरी कुठली वाईट गोष्ट नाही. शुभ श्रावणी